शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6:10 आहेत आणि आज मी निघालोय एक ब्रेकफास्ट राईड करायला. माझ्याबरोबर अजून दोघं ते तिघ जण आहेत. आजची राईड आहे पिरंगुटवरनं आपण तामणीकडे जातो. तिथे कोला व्हॅली म्हणून एरिया आहे, तिकडे चाललेलो आहे आपण. इथनं साधारण टोटल माझ्या घरापासून म्हणजे कोथरूड मधनं तिथे पोहोचायला साधारण 2 तास लागणार आहेत. मला 6:15 मीटिंग पॉइंटला पोहोचायचं आहे, की जो आहे पिरंगुट मधला जोशी वडेवाल्यांचं जे दुकान आहे तिथे मला पोहोचायचं आहे. तिथे पोहोचायला साधारण 30 मिनिटं लागतात. पटकन निघूया आता आणि रोडवर भेटूया. बाईक कोल्ड स्टार्ट करायला लावली आहे. सुप्रभात मित्रांनो, फायनली निघालो आहे. 6:30 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचूया. कारण मला इथनं पोहोचायला 30 मिनिटं लागणार आहेत. मस्त असं गार वारं आहे थोडंसं. कदाचित आपण जिकडे चाललो आहे तिकडे पाऊस असू शकतो, माहिती नाही, गेल्यानंतर कळेल. जिकडे चाललो आहे एकोला व्हॅलीला, तिकडे एक छोटासा गड पण आहे. गडावर तर आपण जाणार नाही, तिथे त्या व्हॅलीमध्ये जाणार आहे. सो व्हॅलीमध्ये जाण्यासाठी एक छोटासा ट्रेक आहे, काहीतरी साधारण अर्ध्या तासाचा वगैरे ट्रेक आहे असं कळलं मला. रायडिंग शूज नाही घातलेत, कारण की रायडिंग शूज घातले तर ट्रेक करता येत नाही. बघा, नॉर्मल शूज घातलाय, स्पोर्ट शूज, की जो ट्रेकला पण चालतो. असा राईड करायला लागलं की छान वाटतं. आपण ॲक्च्युली आलो आता हे पौड रोडला. पौड रोडकडनं आपण जे वाघ्रेश्वर रोडला जाताना जो चांदणी चौकात जायचा रोड होता तोच हा सेम रोड आहे. तर चांदणी चौकातनं आपण हायवेनी गेलो होतो. त्या दिवशी आपल्याला हायवेनी न जाता जो अंडरपास आहे त्या रोडनी जायचं आहे टुवर्ड्स पिरंगुटकडे. हा जो राईट साईडला दिसतोय बेंगलोर मुंबई बायपास, जो पुण्यातनं आउटस्कट्समधनं जातो तो बायपासच म्हणतात या रोडला. कारण तो हे बघा, पाषाण मुंबई सरळ मुळशी. आपल्याला जायचं आहे मुळशी रोडला. सो आता आपण इथनं लेफ्ट टर्न घेणार आहे. ह्या रोडनी आपण पिरंगुटला जाणार. पिरंगुटवरनं तामणी घाट, आणि तामणी घाट आपण उतरलो की आपण कोकण साईडला जातो. जो रोड आहे हा नॅशनल हायवेच आहे 753F. पिरंगुट आधी खूप लांब वाटायचं, आता एवढी पुण्याच्या आजूबाजूला वस्ती वाढलेली आहे त्यामुळे पिरंगुट असं आता पुण्यातच असल्यासारखं हार्डली असं 20-25 मिनिटात आपण पोचतोय तिकडे. त्यामुळे असं काही वाटत नाही खूप लांब आलोय म्हणून. मला वाटत होतं मलाच उशीर झालाय, पण पहिला मी चालू आहे, बाकीचे येतील सगळे. घड्याळात वाजलेत 6:21 आणि मी आमच्या मीटिंग पॉईंटच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. फायनली चहा घेऊया. चहा घेतलेला आहे, मस्त गरम गरम चहा येतो, टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. एक आपला रायडर पण आलेला आहे, त्याचं नाव श्याम आहे. बाकी अजून 2 जण आहेत, ते येत आहेत, हिंजवडीमध्ये आहेत. यायला एक 10 ते 15 मिनटं लागतील. 10 मिनटं तरी लागतील त्यांना यायला. तोपर्यंत चहा पिऊया आपण. राहुल येतोय का? येतोय त्या सॉरी 3 जण येत आहेत. राहुल पण येतोय. रायडर आलेले आहेत. एक विनय आला, अनंत आला. तर इकडे सूर्य पण छान उगवला. राईडला ऑलरेडी लेट झालेला आहे आणि 6:30ला इथनं निघायचं होतं आणि 7 वाजलेत ना बघू घड्या. 7 वाजले. 6:53 झालेले आहेत. आणि तो राहुल नावाचा मित्र जो आहे आमचा, तो अजून आलेलाच नाही आहे. वाटलं होतं प्रोफेशनल रायडर असं. हे जे नवीन रायडर्स हे श्याम सारखे, त्यांच्या इम्प्रेशन काय पडणार? का लेट येतात तर आपण का नाही ठरलेल्या टायमिंगला जायचं, आपणही लेटच जाऊ, असंच सगळ्यांचा विचार होणार. मस्त गरम गरम वडापाव आलेला आहे, तर वडापाव खातो. आणि माझे बाकीचे रायडर्स मित्र जे आहेत ते पण आलेले आहेत. हा इकडे आनंद, हा इकडे विनय, आणि मगाशी आपण भेटलो तो श्याम. अजून एक जण आहे राहुल, जो नेहमीच लेट येतो, तो अजून आलेला नाहीये. तो आला की निघू इथनं. त्याला 9:30-9:45 पर्यंत घरी पोचायचं आहे आणि त्यांनी लेट केलेला आहे. मग आता जरा थोडीशी चिडचिड करू त्याच्यावर. आणि मला पण द्या. आणि तोच बोललेला राईडला लवकर स्टार्ट करू, लवकर येऊ, कारण की त्याला दुकानावर जायचं आहे. आणि ज्याच्यासाठी आम्ही लवकर आलो तोच आला. बघा कसं आहे. फायनली राहुल आला 7 वाजता. 7 वाजता आम्ही निघतोय इकडनं. निघूया. पटापट जाऊया आता, कारण लवकर घरी यायचं आहे. पण रोड तरी छान आहे एवढं माहिती आहे. हा माझा चष्मा पडला. हा ठीक आहे.
तिथे पोचायला साधारण 60 किलोमीटर आहे. 1.5 तास दाखवतो. रेन जॅकेट घालून घेतो. सगळेच घालतायत, मी पण घालून घेतो. मी पॅन्ट आणलेलीच नाहीये. सुंदर व्ह्यू दिसतोय समोर बघा. मस्त ढग आलेले आहेत. हलका पाऊस पण सुरू झालाय. इथे पाऊस बारीक आहे, कदाचित पुढे जास्त असेल, त्यामुळे रेन कव्हर घातलेत आणि निघतो आता परत पुढे. मस्त पाऊस सुरू झालेला आहे. थोडं पेट्रोल पंपापासून आम्ही थोडं पुढे आलो आणि लगेच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि थोडी विजिबिलिटी पण कमी व्हायला लागली आहे. जसे जसे आम्ही पुढे जातोय तसे तामणीकडे जातोय, त्या एक्साइटमेंटनेच जातोय की पाऊस जोरात येणार आहे म्हणून. हे आहे पवनाथ धरण. काय सुंदर भरलेलं आहे बघा. आणि काय समोर ढग आलेले आहेत पाण्यावर. पाणी पण किती स्वच्छ दिसतंय. चल चल घेतला. ढग खाली आलेले आहेत आणि इतकं सुंदर क्लायमेट झालेलं आहे आता इथे. एकदम बारीक पाऊस चालू आहे, बघू शकता. काहीही दिसत नाहीये. इथे शिव बंगलो टाईप आहे, पण तो बंगलो मे बी गोप्रोमध्ये दिसणार नाही. मस्त क्लायमेट आलेलं आहे. आज खूप दिवसांनी मित्र सगळे भेटले, त्यामुळे ग्रीडला इतक्या गप्पा मारल्या जात आहे, त्यामुळे मला तुमच्याबरोबर बोलताच येत नाहीये. मजा येते पण गाडी चालवायला त्यामुळे. आणि या पावसाळ्यातली पहिली राईड आपली. कधी तू असं रोड चुकलो आम्ही. धुक्यातनं गाडी चालवायचा आनंद घेत घेत आम्ही पुढेच निघून आलो. आता परत थोडं आम्ही मागे जातोय. एक 15-20 किलोमीटर आम्ही पुढे आलो होतो. मजा येते पण गाडी चालवायला. काही प्रचंड आहे, काही विजिबिलिटीच नाही आहे. विजिबिलिटी कमी असलेल्या रोडने जाऊन मी ब्लॉग करतोय तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. या गोष्टीवर एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच अपेक्षित आहे मला तुमच्याकडनं. कसं वाटतोय हा रोड जरूर कमेंट करून सांगा तुम्ही. बघा हा इथे आहे ना प्लस व्हॅली ट्रेक मिल्की बार वॉटरफॉल. इकडनं खाली गेलं की तुम्ही मिल्की बार वॉटरफॉलला जाता, पण आत्ता तर तो बंद आहे. मला दाखवतो व्ह्यू काय दिसतोय बघा. काहीही दिसत नाहीये, फक्त आणि फक्त ढग आहेत. हा बघा इथे वॉटरफॉल बघा. बघ की मी तुझ्या मागेच आहे. हॉटेल आणि इथं साटोरी लिहिलेलं आहे. हे बघा अहिरवाडी वांद्रे पिंपरी. या रोडने राईट टर्न घ्यायचा, त्याच रोडला पुढे यायचं. हाच रोड पुढे सावळे घाटाला पण जातो. इकडनं खाली गेलं की सावळ्या घाटाला जाता येतं. आपण सावळ्या घाटावरनं पुढे चाललो आहे. क्लायमेट एकदम क्लिअर व्हायला लागलेलं आहे आता, त्यामुळे जायचा आनंद अजून वाढलेला आहे. रोड तर कंटिन्यू असाच आहे. आजूबाजूचं काही दिसत नाही आहे, कारण दाट झाडी आहे दोन्ही साईडला. बघू शकता. पॉईंटला गेलो कीच व्हिडिओ चालू करतो. समोर बघा कसे ढग खालनं वर येताना दिसत आहेत. वाव, सुंदर व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू आहे, सुंदर. लेफ्टला वळायचं आहे.
पुढे भांबुर्डे गावातनं आपण समोर आलोय आणि समोर आल्या आल्या हा किल्ला दिसला आहे आणि त्याच्यातनं आतनं जायचंय. छान वाटते जायला आणि पूर्ण शूज ओला होतोय पाणी उडून. अशा रोडनी गाडी चालवायची म्हटल्यावर तर म्हणजे मजाच. हा आहे धनगड किल्ला आणि त्या गडावर जायचा रोड जो आहे तो सरळ चालत आहे का रोड? इकडे व्हॅली आहे ना, थोडं खाली जातो खाली लावतो गाडी. अच्छा हो का? हां अच्छा. किती चालत जायचं इकडनं? किती चालत जायचं? अच्छा. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. इकडे गाड्या पार्क केल्यात आणि हा इकडे वरती दिसतोय तो घनगड किल्ला आहे जो आत्ता ढगांमध्ये झाकला गेलेला आहे. इकडनं असं वॉकिंग करत करत जायचं आहे. 15 मिनटं असं चालायचं आहे आणि मग तो एकोला व्ह्यू पॉईंट जो आहे तो दिसेल आपल्याला. तो आता जाऊ इकडनं सरळ चालत. हे आम्हाला रोड सांगतात कुठनं जायचं ते आणि याशी पायवाट आहे. अशा रोडने जायचं पूर्ण. बघा कसा रोड आहे, काय सुंदर रोड आहे. आणि इथं थोडासा प्रॉब्लेम झाला विनय बरोबर. गाडी चालून शूजची लेस निघाली. हा शूज पण म्हणतोय मला कधी चालवणार आहे तुम्ही? कधी चालवणार आहे? त्यामुळे लगेच त्याने आता स्वतःला चालवायला घेतलं. गाडी साईडला ठेवली. व्ह्यू आहे याशी भात शेती आहे इकडे पूर्ण आणि मग इथनं असं वॉटर क्रॉसिंग करून जायचं पुढे. असा पायवाट म्हणतो ना आपण मराठीत, पायवाट तशी वाट आहे. तेव्हा इकडे परत पाणी आहे, तसं निखळ पाणी वाहत चाललेलं आहे आणि त्याच्यातनं मधनं वाट काढत काढत पुढे जायचं आहे. असं पाण्यातनंच जायचं आहे. वाव ऑसम. पाय बघा केवढा बुडतोय. पूर्ण गेलंय पाणी. एक वेगळा आनंद आहे बाईक राईड नंतर. असा छोटासा ट्रेक करायचा, वॉक ट्रेक व्हॉट एव्हर जे आहे ते. पण तिथे जाण्यासाठीचे जे कष्ट घ्यायचे आहेत ते असे कष्ट आहेत सगळे. चला 50 10 मिनिटं पाण्यातनं चालत आणि मग हे असं गवतावरनं चालत चालत गेल्यानंतर समोर हा जो व्ह्यू दिसतोय, वाव. असं जायचंय आणि हा समोर व्ह्यू. या व्ह्यू साठी मागचे 20 मिनिटं आम्ही चालत येतोय की जो आता पुढे गेल्यानंतर व्ह्यू दिसणार आहे. मजा येते वॉक करताना. आणि हा रोड असा आहे बघा. हा पुढे चाललाय तो विनय, जरा थोडासा व्हिडिओ करतोय. असं गवतातनं जायचं पूर्ण. पायवाट नाही, काही नाही. आम्ही बरोबर चाललोय का नाही चाललोय हे पण मला माहिती नाहीये. इकडनं जायचं बहुतेक. हा असा रोड आहे आणि एक मजा येते वेगळीच. नुसतंच बाईक राईड आणि रोड दाखवायचंय. त्याच्याऐवजी जास्त थोडंसं वेगळं दाखवलं. तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ मध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू तुम्ही बघा. आणि जो व्ह्यू बघण्यासाठी आपण इथे आलो होतो तो व्ह्यू बघा. आता काहीच दिसत नाहीये. आणि पुढे एक पॉइंट आहे तिथे ना प्रॉपर बसायला. समोर व्ह्यू बघा. फायनली जो व्ह्यू बघायला आलो होतो तो दिसला. हे बघा काय फोर्स आहे धबधब्याला. तेव्हा दिसलं. हे बघा इकडे बघा. हे बघा काय सुंदर व्ह्यू दिसतोय. इथे मागे बघा व्ह्यू काय सुंदर दिसतोय. व्ह्यू मागे फायनली ज्या व्ह्यू साठी आलो होतो तो व्ह्यू मिळाला. हा व्ह्यू नाही, तो मागे येतो धबधबा व्हायला. हा मध्येच आला उगाच. हा जो इथे समोर धबधबा आहे
हा इथे जो मध्ये दिसतोय हा लोटस व्हॅलीचा आहे. इथे तुम्ही जाऊन स्विमिंग करू शकता, पण आता पावसाळ्यात अलाउड नाहीये इथे जाणं. आणि इथे झिप लाईन वगैरे पण आहे. आणि हा धबधबा असा खाली जातो आणि हा इकडे समोर अजून एक धबधबा आहे बघा. हे बघा, जो व्ह्यू बघायचा होता तो व्ह्यू बघायला आलो. तुम्हाला पण दाखवला व्ह्यू, मी पण बघितला. जर का तुम्हाला हा व्ह्यू आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता इकडनं आम्ही परत तो व्ह्यू जो बघितला होता तिकडनं आम्ही परत चाललोय जिथे गाडी पार्क केली आहे तिकडे. प्रचंड कष्टानंतर 2-3 वेळेला रस्ता चुकल्यानंतर आम्ही बाहेर या मेन रोडला आलो आहे. फुल धमाल झाले. आता चालवत नाही, 10 मिनटं बसणार आहे मी, 5 मिनटं. ॲक्च्युली आय नीड वॉटर. प्रचंड तहान लागली आता, ऊन पण वाढायला लागले. इथे समोर बघू शकता तो गड कसा ढगाळ झाकला गेला आहे. ते आम्ही जिथे गाड्या पार्क केल्या होत्या तिकडनं आता निघालो आहे परत टुवर्ड्स आपापल्या घरी जायला. जाताना टामणीतनंच जाणार आहे. आता वाजलेले आहेत 11. अजून इथनं सांगतात पोचायला 2.5 तास लागतील, म्हणून लवकर पोचायचं आहे घरी. इथे आलो ते असा ऑफरोड करत आलेलो. मस्त मजा आली गाडी चालवायला. तसं छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग पण होती मध्ये मध्ये. ट्रेक करायला आवडत असेल या साईडला येऊ शकता. ट्रेकसाठी बरेच ऑप्शन्स आहेत अवेलेबल. तर बाईक चालवायला आवडते आणि आम्ही जे व्ह्यू बघायला आवडतात ते आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतात. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ जर का आवडला तर सबस्क्राईब पण करा. तुमचा अर्धा सेकंदाचा वेळ ते सबस्क्राईबचं बटन दाबण्यासाठीचा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर सगळ्यांनी ते सबस्क्राईबचं बटन दाबा. छान असा आनंदी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी जी राईड करायला मिळाली. आता इथनं काय डायरेक्ट घरी जायचा रोड सेमच आहे. रोडने आलो, त्याच रोडने आता आपण परत घरी चाललो आहे. इकडेच आमचा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्या लोकांना तापच्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटला जायचं आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, करा, सबस्क्राईब तर जरूर करा. तुमचा 2 सेकंदाचा वेळ आहे सबस्क्राईबचं बटन दाबायचं, पण माझ्यासाठी तो मुलांना मोटिवेट करणार आहे मला अजून व्हिडिओ बनवायला. तर सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि ते कोण मित्र परिवारातली लोक, कोणी जे काही नातेवाईक ते कोण जाणार असतील, तांबडीमधनं जाणार असतील, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. हे लोकेशन खूप छान आहे, शिकायला खूप मस्त आहे. नक्की एकदा व्हिजिट करा, मला सगळ्यांना आवडेल. तर भेटूया पुन्हा आपण अशाच एका नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.